हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि मैत्रिणींनो, खाली तुम्हाला एक हाईचं ऑप्शनसुद्धा दिसेल, तर त्याच्यावरती सुद्धा एकदा जाऊन तुम्ही नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त हाईप होईल. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आणि 2-3 दिवसापूर्वीच आहेत ना मी डीमार्टला गेलेले होते. तर ज्यावेळेस बिलिंग वगैरे करून आम्ही बाहेर निघालो होतो, तर त्यावेळेस आहेत ना तिथे बऱ्याचशा अशा लेडीज होत्या, की ज्यांची आपापसातच चर्चा सुरू होती, की सामान काही जास्त घेतलेलं नव्हतं, तरीसुद्धा एवढा बिल कसं काय झाला. आणि जे काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या तर राहूनच गेल्या आणि मी दुसऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या भरपूर अशा खरेदी केल्या. तर मग म्हटलं चला याच्याविषयी सुद्धा आपण एक व्हिडिओ जो आहे तर तो बनवूयात. तर ज्यावेळेस आपण डीमार्टला जातो ना शॉपिंग करायला, तर तिथे गेल्यानंतर काय होतं, आपण मनामध्ये तर ठरवलेलं असतं की आपल्याला फक्त मोजक्याच गोष्टी ज्या आहेत ज्या की घ्यायच्या आहेत किंवा ज्या आपल्या गरजेच्या आहेत त्याच आपण खरेदी करायच्या. आपण घरातून निघताना सगळं जे आहे ते व्यवस्थित असं मनामध्ये ठरवून तर बाहेर पडतो. पण ज्यावेळेस आपण डीमार्टचं ते जे काचेचा दरवाजा असतो तो ओपन केल्यानंतर ना ज्यावेळेस आपण आतमध्ये एंटर होतो ना, त्यावेळेस आपल्याला तिथे भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतात आणि आपलं मन जे आहे ना ते आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. आणि आपल्याला असं होतं की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं असं आपल्याला होतं. आता आतमध्ये गेल्यानंतर नाहीत ना तिथे एवढे पर्याय असतात, एवढे ऑप्शन असतात, की आपलं जे मन आहे ना ते काही स्थिर राहत नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस कधी आपण डीमार्टमध्ये खरेदी करतो ना, त्यावेळेस आपल्या मनावरती आपलं कंट्रोल असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना आपण किती खरेदी करतोय किंवा आपल्याला किती गोष्टींची गरज आहे, खरंच आपल्याला ही गोष्ट लागते का, हे आपण तिथे गेल्यानंतर एकदा स्वतःच्याच मनाला विचारलं पाहिजेत. उगाचच तिथे ऑफर्स आहेत किंवा 50% ऑफ आहे, मोठमोठे पॅकेट्स आहेत, तर मग आपल्याला असं वाटतं की मोठं पॅकेट आहे तर मग त्यामध्ये भरपूर असं सामान असेल. पण तसं नसतं. जेवढे मोठे पॅकेट असतात ना त्यामध्ये सामानसुद्धा त्या किमतीप्रमाणेच असतं. फक्त एवढंच असतं की पॅकेट मोठं असलं की आपला असा समज असतो की त्यामध्ये भरपूर सामान आहे आणि आपण त्या गोष्टी खरेदी करायला सुरुवात करतो. तर मला असं वाटतं की डीमार्टमध्ये गेल्यानंतर ग्राहकाच्या मनावरती स्वतःचं कंट्रोल राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस डीमार्टला जातो ना त्यावेळेस आपण आपल्यासोबत अशी एक लिस्टच बनवून ठेवायची की फक्त याच गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत. पण काय होतं ना की आपण कितीही लिस्ट बनवा, मोबाईलमध्ये कितीही काही करा, पण शेवटी जे व्हायचं आहे ना तेच होतं की लिस्ट जरी सोबत असली तरीसुद्धा आपल्याला नसेल वाटत ना तरीसुद्धा आपण या गोष्टी ज्या आहेत ना त्या खरेदी करतो. पण त्याचमुळे मग मनावर कंट्रोल असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग तुमच्याकडे लिस्ट असो किंवा नसो, जरी तुमच्याकडे लिस्ट नसली तरीसुद्धा तुम्हाला कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत हे तुम्ही जे आहे ना ते मनाशी ठरवलं पाहिजेत आणि फक्त तेवढ्याच गोष्टी घेतल्या पाहिजेत. आता माझं तर असंच असतं की मी घरातून ज्यावेळेस मी निघते ना त्यावेळेस मी लिस्ट बनवलेली असते की फक्त एवढ्याच गोष्टी खरेदी करायच्या आहेत आणि मी फक्त त्याच गोष्टींकडे लक्ष देते की हां, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय आणि आता आपलं झालं की आपण डायरेक्ट बिलिंगला जायचं. इतर मग कोणत्याही ज्या काही ट्रॉलीज वगैरे असतात तिथे जे काही लावलेलं असतं सामान तिथे मी अजिबात जात नाही. त्या रॅककडे मी पाहत सुद्धा नाही. कारण की मला माहिती आहे की इथे गेलं की माझं मन करणार की ही गोष्ट घे, जी की मला लागत नाहीये. पण तरीसुद्धा तिथे ऑफर आहे म्हटल्यावरती मग माझं असं होणार की नाही ते घ्यायचंच आहे. आता तिथं पाहिलंय ना तर ते घ्यायचं असं होतं. त्याच्यामुळे माझं असं असतं की हां, मोजक्यात गोष्टी घ्यायच्या. जेवढं लागतंय आपली लिस्ट पूर्ण झाली की लगेच बिलिंग काउंटरला जायचं आणि बाहेर निघायचं. आता तिथे आहेत ना बऱ्याचशा अशा ऑफर्स असतात, एकावर एक फ्री असतं आणि आपण असं घरातून ठरवताना निघतो की 5 वस्तू घ्यायच्यात. पण तिथे गेल्यानंतर आहेत ना कधी 15च्या 20 वस्तू होऊन जातात ना, आपलंच आपल्याला समजत नाही. म्हणजे तिथे ऑफर असतात, एकावर एक फ्री असतं, कुठे 80% ऑफ असतं किंवा तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला हे फ्री भेटेल किंवा एखादा जर तुम्ही लिक्विडची बॉटल घेतली तर त्याच्यावरती तुम्हाला एक सोप फ्री भेटेल. म्हणजे अशा भरपूर ऑफर असतात जे की ग्राहकांना भुरळ पाडतात आणि आपल्याला सुद्धा असं वाटतं की चला आता लिक्विडची बॉटल घेतली आहे तर साबण तर आपल्याला फ्रीच मिळतोय, म्हणजे याच्यात आपलाच फायदा आहे. याच्यात फायदा आपला नसतो, याच्यात फायदा हा डीमार्टवाल्यांचा असतो. पण ग्राहकाला ते अशी आकर्षित करतात त्यांच्याकडे की त्यांनी या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आता जी लिक्विडची बॉटल असते ना बघा, तिची प्राईस खूप जास्त असते आणि त्याच्यावरती तो सोप आपल्याला फ्री देतात. पण आपण असा विचार करत नाही की एवढी मोठी लिक्विडची बॉटलची आपल्याला खरंच गरज आहे का? किंवा खरंच आपली एवढी महिनाभर ही बॉटल आपण यूज करू शकतो
का? कारण की काय होतं ना, जेवढ्या मोठमोठ्या गोष्टी आपण खरेदी करतो ना, त्या घरात वापरात आणताना आपण तेवढ्याच जास्त पटीने त्या वापरायला सुद्धा लागतो. म्हणजे समजा जर आपण एखादा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे मोठा पॅकेटमधला आणि जर आपण डेली 3 ते 4च बिस्किटं खात असू ना, जर पॅकेट मोठं असेल ना, तर आपण काय करतो, की जास्तीची बिस्किटं काढायला सुरुवात करतो. मग ते भलेही संपू किंवा न संपू याकडे आपण लक्ष देत नाही. पण आपल्याला असं वाटतं, की हां, पॅकेट मोठा आहे, मग चला ते जास्त दिवस टिकेल. पण यामध्ये आपला खर्च जास्त होतोय किंवा आपली गुंतवणूक तिथे जास्त होते याचा आपण विचार करत नाही आणि ऑफर दिसल्या, की तिथे आपण वस्तू घ्यायला सुरुवात करतो. जसं की आता बघा कपड्यांचं सेक्शनमध्ये ज्यावेळेस आपण जातो ना, आता आपल्याला माहिती असतं, की आपल्याला कपड्यांची सध्या तरी गरज नाहीये. पण तिथे ऑफर असले, की आपल्याला वाटतं चला जीन्सवरती ऑफर्स आहेत, लेगिन्सवरती ऑफर्स आहेत किंवा टॉप खूप कमी प्राईजमध्ये मिळतायत. पण खरंच आपल्याला त्यावेळेस ते घेण्याची खरंच गरज असते का? पण DMartचा काय उद्देश असतो, की ग्राहकांना त्याच्याकडे ज्या काही गोष्टी DMartमध्ये असतात त्याच्याकडे आकर्षित करायचं आणि जास्तीत जास्त खरेदी ही ग्राहकांना करायला लावायची. हे त्यांचा मेन उद्देश असतो. पण आपण मात्र काय होतो, की त्या ज्या गोष्टी असतात ना त्यांना आपण भुलतो आणि अननेसेसरी खर्च जो आहे तो आपण तिथे करायला लागतो. आता ज्यावेळेस आहेत ना बघा DMartमध्ये आपण जातो ना खरेदी करण्यासाठी, तर त्यावेळेस आहेत ना बघा तिथे छोटे-छोटे पॅकेट्स पण बघा तिथे असतात. म्हणजे बिस्किट असू दे, चिप्स असू देत, त्याचे सुद्धा छोटे पॅकेट असतात. पण आपण कशाकडे आकर्षित होतो? मोठ्या गोष्टींकडे. कारण की तिथे ऑफ असतं, की 20% ऑफ आहे. हे चिप्सचं पॅकेट तुम्ही घ्या. मग आपण विचार करतो, की अरे एवढं मोठं पॅकेट एवढं स्वस्त भेटतंय, तर मग का नको घ्यायला? पण त्या पॅकेटची किती किंमत आहे हे आपण पाहत नाही. जर आपल्या छोट्या पॅकेटमध्ये आपल्या जर गोष्टी सगळ्या भागत असतील, तर मग मोठं पॅकेटकडे आपण का आकर्षित होतो? कारण की तिथं ऑफर्स असते. आणि ग्राहक कोणताही असो, ऑफर असली की ग्राहक तिथे आकर्षित होतोच होतो. आणि 100ची वस्तू जर आपल्याला 50ला मिळत असेल, तर का नको घ्यायला, असं आपल्याला वाटतं. त्याच्यामुळे आपण जे आहेत ना, ते मोठमोठ्या गोष्टींकडे जे आहे ते लक्ष द्यायला सुरुवात करतो आणि आपलं जे बिल आहे ते कुठल्या कुठे वाढतं हे आपल्याला समजत नाही. आता ज्यावेळेस कधी तुम्ही DMartमध्ये जाता ना बघा, तेव्हा एक गोष्ट नेहमी आपण नोटीस करतो, की जे काही आपलं किराणा मालाचं सामान आहे ना, ते अगदी कोपऱ्यात असतं. म्हणजे डाळी एका कोपऱ्यात असतात, त्यानंतर तेलाचा डब्बा दुसऱ्याच कोपऱ्यात असतो. म्हणजे तुम्ही नेहमी अनुभव करा, ज्या आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, त्या नेहमी कोपऱ्यात असतात आणि ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या नेहमी एंटर केल्याच आपल्याला दिसतात. जसं की बिस्किटचे पुडे झाले, चिप्सचे पॅकेट झाले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदी समोर असतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की हां, चला घेऊयात. म्हणजे DMartचा पण उद्देश हाच असतो की ग्राहकाने पूर्ण मॉल जो आहे तो फिरला पाहिजेत आणि त्यानंतरनं ज्या त्यांना गोष्टी लागतायत त्या त्या गोष्टींकडे ते गेले पाहिजेत. मग आपण काय करतो, एक मोठी ट्रॉली घेतो. मग त्याच्यामध्ये बिस्किटचे पुडे असतात, चिप्स असतात, मुरमुरे असतात, चॉकलेट्स असतात, Cadbury ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या आपण घेत जातो. आता ऑफर दिसते, मग आपलं काय असतं, उचल आणि टाक ट्रॉलीमध्ये. असं घेत-घेत आपली ट्रॉली कधी अर्धी होऊन जाते, हे आपल्याला समजत नाही. आणि मग ज्यावेळेस आपण सगळ्यात शेवटी आपलं सामान जे आहे ते घ्यायला जातो, त्यावेळेस मग आपल्याला एक गोष्ट इकडे भेटते, तर दुसरी गोष्ट तिकडे भेटते. मग बऱ्याच वेळा असं होतं बघा, की काही-काही रॅकमध्ये ना सामानच नसतं. म्हणजे थोडंसं सामान बॅक साईडला असतं आणि पूर्ण पुढचं जे रॅक आहे, तर ते मोकळंच असतं. तर ते का रिकामं असतं, की ग्राहकाने तिथे थोडा वेळ थांबलं पाहिजे. त्याची नजर जी आहे ती सगळ्या गोष्टींकडे गेली पाहिजेत. आता आपली गोष्ट जर आपल्याला डोळ्यासमोर नाही दिसली, तर आपण सगळीकडे पाहायला सुरुवात करतो, की ही गोष्ट कुठे ठेवली असेल. आता ज्यावेळेस आपण सगळीकडे नजर फिरवतो ना, त्यावेळेस आपल्याला तिथे ना भरपूर अशा दुसऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. आता ज्या की आपल्याला घ्यायच्या नसतात, पण तरीसुद्धा आपण पाहतो आणि ऑफर दिसली की तिकडे लगेच जातो आणि ती गोष्ट आपण घेतो. समजा आता तिथे शॅम्पूची बॉटल आहे, खूप मोठी बॉटल आहे, तिथे तुम्हाला 30-40% ऑफ आहे. आता खरंच तुम्हाला एवढ्या मोठ्या बॉटलची गरज नसते, पण ऑफर पाहिली की आपण ती जास्त खरेदी करण्याच्या भानगडीत पडतो आणि लगेच आपण तिथे जातो आणि ती शॅम्पूची जी बॉटल आहे ती खरेदी करतो. आता त्याची प्राईस ही खूप जास्त असते, पण आपल्याला त्यावेळेस समजत नाही कारण की तिथे ऑफर असते. म्हणजे DMartचा प्लॅन हाच असतो की ग्राहकांनी जास्तीत जास्त खरेदी करायची आणि त्यांचा जो बिल आहे तो जास्तीचा झाला पाहिजे. आता बघा तिथे आपल्याला कोणी असं म्हणत नाही की हे घ्या, ते घ्या किंवा इथे ऑफर आहे, तिथे ऑफर आहे, असं काही कोणी म्हणत नाही. पण आपणच आपल्या मनाने जे आहे ना ते खरेदी करतो. आपणच आपला पैसा तिथं गुंतवतो आणि आपणच आपलं त्या गोष्टींकडे जे आहे ते आकर्षित होऊन जो बिल असतो आपला तर तो वाढवायला आपणच कारणीभूत असतो. आता याचा दोष काही DMartकडे पण नसतो कारण की ते त्यांचं काम आहे आणि आपल्याकडेही नसतो कारण की आपलं मन जे आहे ग्राहकाचं तर ते सगळीकडे फिरत असतं. जिथे ऑफर दिसेल तिथे आपण जातो. आता याच्यासाठी कोणी आपल्याला जबरदस्ती सुद्धा करत नाही किंवा कोणी घे सुद्धा म्हणत नाही.
पण आपलंच मन असं असतं की राहवत नाही. कोणत्याही गोष्टी पाहिल्या की आपण लगेचच त्या घ्यायला सुरुवात करतो. आता ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करता आपली जी ट्रॉली आहे ती पूर्ण भरून जाते आणि ज्यावेळेस आपण बिलिंग काउंटरला जातो, तिथे बिल पाहिलं की आपल्याला धक्काच बसतो की अरे एवढा बिल झाला कसा? पण तेवढा हे सुद्धा बिल आपण जे आहे ते पे करतो आणि पुन्हा म्हणतो की हां, चला यावेळेस थोडंसं ऑफरमध्ये सामान घेतलंय, पण नेक्स्ट टाईम मात्र मी व्यवस्थित अशी काळजी घेईल. पण ती जी नेक्स्ट टाईम असते ना, ती कधीच येत नाही. दर महिन्याला तुमचं जे डीमार्टची जी खरेदी आहे ती तेवढीच होते. फक्त आपल्याला असं वाटतं की हां, मी खूप जे आहे ते बचत केलेली आहे. आता डीमार्टमध्ये सामान हे कमी प्राईजमध्येच मिळतं, त्याबद्दल काही वादच नाहीये. पण त्या गोष्टींमागे आपण किती एक्स्ट्राचा खर्च तिथे करतोय हे मात्र कोणाला समजत नाही. आता तिथून ज्यावेळेस आपण बिल करून बाहेर येतो ना, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे यावेळेस बिल थोडासा जास्तच झालेला आहे. पण कोणत्या गोष्टीमध्ये जास्त झाला हे आपल्याला सांगता येत नाही. कारण की आपल्याला असं वाटत असतं की आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ऑफरमध्ये घेतलेल्या आहेत. मग आपल्या एक्स्ट्राचा खर्च हा झालाय कुठे हेच आपल्याला सांगता येत नाही आणि परतच आपण आपल्या मनाची समजूत काढतो की हां, चला ठीक आहे, यावेळेस झाला पण दुसऱ्या वेळेस तर मी काय एवढा खर्च होऊन देणार नाही. म्हणजे यावेळेस बघा डीमार्टमध्ये असं ठरलेलं असतं किंवा अशी त्यांची स्ट्रॅटेजी असते की ग्राहकाला जास्तीत जास्त गोष्टींकडे आकर्षित करायचं, मोठमोठ्या गोष्टींवरतीच ऑफर लावायची. छोट्या गोष्टींमध्ये ऑफर नसतात. ज्या मोठ्या-मोठ्या गोष्टी असतात ना, मग ते मोठं चिप्सचं पॅकेट असू दे, मोठा तेलाचा डब्बा असू दे किंवा साखरेचे मोठे पॅकेट्स असू दे, तिथेच ऑफर असते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ते ऑफर लावत नाहीत. कारण की त्यांना माहिती असतं की मोठ्याच गोष्टींकडे ग्राहक आकर्षित होतो. आता ज्यावेळेस आपण बिलिंग काउंटरला जातो ना बघा, तर तिथे आहेत ना भरपूर तुम्हाला चॉकलेटचे रॅक पाहायला मिळतात. मुलांची छोटी-छोटी खेळणी पाहायला मिळतात. कारण की त्यांना माहिती असतं काउंटरवर ज्यावेळेस आपण येतो ना, त्यावेळेस आपल्याला 5 ते 10 मिनिटं सहज लागतात आणि जर आपल्यासोबत मुलं असतील ना, तर मुलं तर हमखास हट्ट करतात, की चॉकलेट पाहिजेत, मला हे घ्यायचे, ते घ्यायचे आणि त्यावेळेस आहेत ना, तिथे पालकांना शांतता हवी असते, कारण की तिथे त्यांना बिल पे करायचं असतं. आता मुलं थोडीशी आरडाओरडा करायला लागले, थोडासा कालवा वगैरे करायला लागले, की मग आपण काय म्हणतो, की "हां, चला ठीक आहे, घे 2-3 चॉकलेट आणि शांत बस तू." म्हणजे हे असं होतं, की ते ग्राहकांना बरोबर आकर्षित करून घेतात आणि आपला बिल कधी वाढतोय हे आपल्याला समजत नाही, कारण की ती त्यांची स्ट्रॅटेजी असते. आता ज्यावेळेस आपण मॉलमध्ये फिरत असतो ना बघा, त्यावेळेस आहेत ना आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, त्या आपल्याला खूप लांब-लांब ठेवलेल्या असतात. म्हणजे ज्या की आपल्याला गरजेच्या आहेत, त्या खूप दूर असतात आणि ज्या न लागणाऱ्या आहेत, त्या समोर असतात. म्हणजे मुलांचे बिस्किटचे पॅकेट वगैरे हे सगळं तिथेच असतं आणि ज्या गोष्टी मुलांना आकर्षित करतात ना, त्या अगदी त्यांच्या हाईटच्या मानानेच त्या रॅकमध्ये ठेवलेल्या असतात. जेणेकरून ते मुलांना घेता येतील आणि ते पिक करून ते ट्रॉलीतसुद्धा टाकू शकतात. आता काही-काही मुलं इतकी हट्टी असतात ना, की तिथेच मॉलमध्ये रडायला सुरुवात करतात किंवा तिथेच जमिनीवर लोळत बसतात. मग त्यावेळेस पालक काय करतात, की सगळे लोकं आपल्याकडे बघतात आहेत, "ए उठ, हे घे तू आणि चल बाहेर." असं असतं. म्हणजे त्यांना माहिती असतं, की मुलांना काय हवंय किंवा पालक या गोष्टींकडे कसं लगेच लक्ष देतात किंवा लगेच कशा या वस्तू घेतील, असं त्यांचं जे आहे ते सगळं माइंडसेट त्यांचं ठरलेलं असतं. फक्त एवढंच असतं, की आपण आपलं डोकं जे आहे ते तिथे गेल्यानंतरनं वापरत नाही आणि स्पेशली ज्या गृहिणींचं असतं ना बघा, तर गृहिणींचं असं असतं, की हां, ऑफर आहे घेऊन टाका. आपण किती बचत केली, ऑफर आहे घेऊन टाका. आपण खूप पैसे वाचवलेत, असं आपल्याला वाटत असतं. पण तिथे आपण पैसे वाचवलेले नसतात. आपण आपले एक्स्ट्राचे पैसे जे आहेत ते तिथे लावलेले असतात आणि कसं होतं बऱ्याचदा रॅकमध्ये आहेत ना ज्या छोट्या किमतीच्या वस्तू असतात ना, त्या एकतर वरती असतात किंवा खाली असतात आणि जे समोर असतात ना गोष्टी, तर त्या आहेत ना खूप महाग असतात, पण त्याच्यावरती ऑफ लावलेला असतो, 20% ऑफ असतो, सूट असते. मग आपलं लक्ष काय होतं, की फक्त जिथे ऑफर आहे ना, तिथेच आपण लक्ष देतो. आपण ना वरती चेक करतो ना खालच्या रॅकमध्ये चेक करतो. कारण की स्वस्त वस्तू येत नाही, या नेहमी वरच्या रॅकमध्ये असतात किंवा खाली असतात. पण आपण समोरच पाहतो, त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं, की हां, इथे एवढं 20% ऑफ आहे, लगेच वस्तू घ्या आणि बॅगेत टाका. म्हणजे असं होतं, की तिथे गेल्यानंतर आहेत ना, आपला एक्स्ट्राचा खर्च खूप होऊन जातो, जो की आपल्याला सुद्धा समजत नाही आणि बऱ्याचदा असं होतं, की या गोष्टींची आपल्याला गरज सुद्धा नसते. पण ऑफर आहे म्हणून आपण घेतो. आता समजा तर आपल्या इथे महिन्याला एखादा किलो जर मसाला लागत असेल आणि जर मसाल्यावरती 20% to 30% ऑफ असेल, तर आपण काय करतो, तो मसाला घेतो, कारण की तिथे ऑफर आहे आणि घरी आल्यानंतर ना आपण एक्स्ट्राचा मसाला जास्तीचा वापरतो. कारण की आपल्याला असं वाटतं, की यावेळेस आपण थोडासा जास्त मसाला भरलाय. मग ते भाज्यांमध्ये टाकण्याचं प्रमाण सुद्धा जास्तीचं होऊन जातं. कारण की आपल्याला असं वाटतं, की आपल्याकडे भरपूर मसाला अजून शिल्लक आहे. कारण की यावेळेस आपण भरपूर मसाला जो आहे तो घेतलेला होता. म्हणजे असं होतं, की नको तिथे खर्च जो आहे तर तो आपला जास्त होऊन जातो आणि मग आपल्याला समजत नाही, की आपलं महिन्याचं बजेट एवढं वाढलं कसं? किंवा एवढा खर्च या महिन्यामध्ये झाला कसा? आता तो कशा पद्धतीने झाला हे आपल्याला काही लक्षातच येत नाही. कारण की आपल्यालाच ती भुरळ पडून गेलेली असते, की आपण सगळं स्वस्तात आणलेलं आहे. आणि मला असं वाटतं, की या छोट्या जर आपण गोष्टींकडे
गोष्टींकडे लक्ष दिलं ना, तर मग आपली जी महिन्याची बचत आहे ना, तर ती खूप जास्त प्रमाणात होईल. म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल, पूर्ण ऐकलं असेल, तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल, की खरंच डी-मार्टमध्ये गेल्यानंतर ना आपला किती वायफट खर्च होतो. आणि हे सगळं जर आपण व्यवस्थित निरीक्षण देऊन नेक्स्ट टाईम जर आपण ट्राय केलं ना, की जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं आहे आणि त्यानुसार जर आपण आपलं महिन्याचं बजेट ठरवून जर महिन्याची खरेदी केली ना, तर आपले भरपूर पैसे जे आहेत, तर ते महिन्याला वाचतील आणि असं करत-करत आपली खूप मोठी गुंतवणूक जी आहे, तर ती करण्यापासून आपण स्वतःला रोखू शकतो. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. जर तुम्ही आज ₹100 बचत केली, तर तीच बचत तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडेल. आणि ज्यावेळेस आपण मुलांना नेतो ना डी-मार्टमध्ये, तर मला असं वाटतं, की त्यावेळेस आपण त्यांना घरातूनच समजावून सांगूनच न्यायचं, की या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे गेल्यानंतर ना आपल्याला घ्यायच्या नाहीयेत. आता बरीचशी मुलं अशी असतात, ती खूप हट्टी असतात. आता माझीच मुलगी जर डी-मार्टमध्ये गेली, तर तिचं सुद्धा असतं, की हे घ्यायचंय, ते घ्यायचंय. म्हणजे ती पूर्ण मॉल फिरते आणि जवळ तिथल्या 10 ते 20 अशा गोष्टी असतात, ज्या की तिला पाहिजेल असतात. पण मुलांचं कसं असतं ना, की समोर पाहिलं, की त्यांना सुद्धा वाटतं, की आपल्याला घ्यायचंय. पण ज्यावेळेस मी तिला डी-मार्टला माझ्यासोबत नेते ना, त्यावेळेस मी तिला सांगूनच नेते, की यापैकी कोणतीतरी एकच गोष्ट जी आहे, ती तुला मी घेऊन देणार आहे, जी की माझ्या बजेटमध्ये आहे. आणि जर तुला यायचं असेल तरच तू माझ्यासोबत येऊ शकतेस. आणि जर तुम्ही मुलांना अशा गोष्टी ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित प्रेमाने समजून सांगितल्या ना, की मग मुलंसुद्धा ऐकतात. आणि मला असं वाटतं ना, की डी-मार्ट हा आपल्या सवयींशी खेळत असतो, की आपल्याला कोणत्या गोष्टींची सवय आहे हे त्यांना माहिती असतं. आणि आपण आपले स्वतःचे सुद्धा अनुभव घेऊन आठवू शकतो, की आपण कितीतरी जास्त जो खर्च आहे ना, तर तो केलेला आहे, की ज्याची गरजच नाहीये. आणि डी-मार्टला माहिती असतं, की ग्राहकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा ग्राहक हा कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होणार आहे. त्यामुळे तो सुद्धा काय करतो, की अशा स्ट्रॅटेजी बनवतो, की ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाहीये, त्या गोष्टींकडे सुद्धा ते आपल्याला आकर्षित करतात. त्यामुळे ना मला असं वाटतं, की नेहमी ज्यावेळेस आपण डी-मार्टमध्ये खरेदी करताना ज्यावेळेस आपण जाऊ ना, त्यावेळेस आपण आपलं महिन्याचं बजेट जेवढं ठरवलेलं आहे, त्याचनुसार जी महिन्याची खरेदी आहे ती केली पाहिजे. उगाचच अननेसरी खर्च करणं अजिबातच उपयोगाचं नाहीये. आणि मला असं वाटतं ना, की बऱ्याच जणांचं असं होतं, की खूप जास्त खर्च जो आहे, तो महिन्याचा होऊन जातो आणि जे आपलं महिन्याचं बजेट असतं पूर्ण घराचं, ते पूर्ण बजेट जे आहे ते विस्कळीत होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की डी-मार्टला जाताना या छोट्या-छोट्या गोष्टींची जी आहे ना, ती आपण काळजी केली पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपल्याला खरंच लागत नाहीयेत, पण तिथे ऑफर आहेत म्हणून त्या घ्यायच्या नाहीयेत. आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच आपण घ्यायच्या. आणि त्यामुळे काय होतं ना, आपली महिन्याला थोडीशी जरी पैशांची बचत झाली ना, तर ती बचत आपल्याला कुठल्या कुठे उपयोगी पडेल हे आपल्याला सांगता येत नाही. उगाचच अवाचा सवा खर्च करून सुद्धा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे ना डी-मार्टला जाताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.